हा लंगर काय नाव म्हणलं? निखलेश पैलवान. हा लंगर जोरदार ओढायचा. तेव्हा मी सांगितल्यानंतर आता नाही, मी सांगितलेलं जोरदार ओढायचं, ताकदीनं ओढायचा, पण लंगर सोडायचं नाही. तुम्ही जर लंगर सोडला तर हे पैलवान ते टेबलावर पडतील, याची काळजी घ्यायची. समजलं का? आणि तुम्ही पैलवान जोरदार ओढायचा, ताकदीने ओढायचा, पण लंगर सोडायचं नाही, नाहीतर त्या पडद्याच्या पलीकडे हे जातील. याची काळजी दोघांनी घ्यायची. आणि सर्वांच्यासाठी सूचना, आपल्या सर्वांच्या सूचना आहे. मी 1 2 3 म्हटलं की तुम्ही सर्वांनी अंक म्हणायचे. 1 ते 10 अंक मोजायचे. एवढ्याच वेळेचा रातभर केसच बसलेली, एवढा वेळ नाही आपल्याकडं. किडा बिडा मारायला नाही, लंगरच खेचायचा आहे. आणि जोरात ओढायचं ताकदीनं. मी 1 2 3 म्हटलं की, आणि तुम्ही सर्वांनी 1 ते 10 अंक मोजायचे. मुलांनो, लहान मुलांना मोठ्यानं मोजायचे. 1 2 3 सुरू. जोर लगाते पैलवान. हा परत एकदा. बस पैलवान कटाळे. पैलवान आले. धन्यवाद. दोघांच्या बद्दल टाळ्या वाजवत होतात. बघा, सर आले, सरांनी प्रयत्न केला, लंगर निघाला नाही. 2 पैलवान आले, लंगर ओढण्याचा प्रयत्न केला, सुटला नाही. लंगर सुटला का? पण हा लंगर कोण सोडवत होता? बाबा. बाबाचं नाव लंगरवाले बाबा. लंगरवाले बाबा. कशासाठी सोडवत होता? कोणाला कोणती समस्या आहे ती समस्या सोडवण्यासाठी हा लंगर सोडवला जात होतो, है का नाही? आता तुमच्या समोर कोण आहे? समोर कोण आहे तुमच्या? कार्यकर्ते रणदिवे साहेब. कार्यकर्ते नाही, लंगरवाले बाबा. लंगरवाले बाबा. लंगरवाले बाबा. आता मी बघणार आहे इथे कोणाला काय समस्या आहे, आणि त्याची समस्या मी इथे सोडवणार आहे. मंत्र म्हणून हा लंगर सोडवणार आहे. पहिल्यांदा मी समस्या जाणून घेतो, इथं कोणाला समस्या आहे ते. इथे बसलेल्या पैकी कोणाला कोणती समस्या आहे त्याची समस्या मला दिसू दे, आणि त्याची समस्या या लंगरातून सुटू दे. ते काळा शर्टवाले, चष्मावाले, या इकडे. तुम्हीच चांगले. काय नाव आपलं? जीवन मस्के बद्दल जोरदार टाळ्या. हा जीवन मस्के खूप हुशार आहे. आपल्या इथे गोडवलीमध्ये खूप हुशार विद्यार्थी आहे. विद्यार्थी म्हटलं तर चालेल. बर, खूप हुशार आहे. तर काय झालं, मगाशी ज्यावेळेस पहिला आपण चमत्कार पाहिला, कोणता पाहिला? कोणता पाहिला? पाण्याने दिवा पेटला. जसा इथे कार्यक्रम चालू होता, मी पाणी चेक केलं, दिवा चेक केला, पाणी ओतलं त्याच्यामध्ये, आणि मग जसा दिवा पेटला तसा हा गडी टुंदिशी उडला. मी म्हटलं काहीतरी भानगड आहे, आणि ही भानगड आपल्याला काढायचे. काय लागलं म्हणजे तो बाबा काढतो, भूत लागले, काय लागलं, कोणाचं काय समस्या असेल सोडवतो. समजूया आपण यांना भूत लागलेलं आहे, समजूया. म्हटलं भूत असतं का? भूत असतं का? पण भूताबद्दलची माहिती आपण ऐकलेली आहे का नाही? भूताचा रंग कसा असतो? पांढरा, काळा. भूत राहतं कुठे? झाडावर. अजून जंगलात. भूताचे पाय कसे असतात? उलटे. भूताचे पाय उलटे नसतात, आपली खोपडी उलटी असते, म्हणून आपल्याला भूत दिसतं. पण भूत अस्तित्वात नसतं तरी सुद्धा बाबा बुवा भूत आहे, आणि भूताची लागेल झाली याचा फायदा घेऊन असं भूत उतारतात, ते सांगतो मी तुम्हाला. असा हात जोडायचं दादा इकडे समोर, आणि डोळं दाखायचंय. दाखले. आता जो हा लंगर आहे, मी फक्त तुझ्या डोक्यावरती ठेवणार आहे, मारणार नाही. चालेल का? तुझ्या परवानगीने ठेवणार आहे. मला सांग, तुझं डोकं दुखतं का? नाही. तुझं पोट दुखतं का? नाही. हीच सवय आहे त्याला. आणि हे ते भूत असंच आहे, काय मी म्हटलं नाही.
नाही, ही समस्या आहे. असं एक भूत लागलेलं आहे. ही समस्या आपल्याला सोडवायची आहे, नाही मांडण्याची, आणि हो मांडण्याची समस्या लावायची आपल्याला. तर दादा, मी तुझ्या डोक्यावरती हा लंगर ठेवत आहे आणि काही मंत्र म्हणणार आहे. तो मंत्र सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे. दादा अलीकडे माझ्याकडे. हा, मंत्र लक्षात ठेवायचा आहे. मंत्र म्हणतोय मी. यावरती कान जाते, कानात माशी कुडकुडते. काय कळलं का? आपल्याला कळू नये म्हणून मंत्र म्हणतात ते. आपल्याला काय कळू नये म्हणून मंत्र म्हणतात ते. कोण? बुवा, बाबा, मांत्रिक, तांत्रिक. आपल्याला काय कळून. आता कळण्यासारखा मंत्र म्हणतोय मी. छा करू छू करू, छा करू छू करू. तुझ्या पटात दुखत नाही त्याला मी काय करू? जगलात तर माझं नाव जाणं, गेलात तर भूतानं नेलं. डोळे उघडू नको. चल चल बाहेर चल. हा, डोळे उघड जाता. हात उघड, पकड. इकडे 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 पकड असं, आणि इकडे पकड असं, आणि दाखव सर्वांना. भूत गायब झालेलं आहे लंगरातून. आणि टाक त्याच्यामध्ये पटकन. वेळ त्याला 1 2 3 म्हणा. बस, आता लगेच भूत लागणार आहे तुला. पण हे कसं झालं ते पण सांगणार आहे मी. टाळ्या वाजवा त्याच्याबद्दल. असे बुवा बाबा मांत्रिक तांत्रिक चमत्कार करतात आणि आपल्याला फसवतात. याच्या पाठीमागं काय हातच्याला काय आहे, काय विज्ञान आहे, हे तुम्हाला मी सांगणार आहे. आपल्याला त्याचा वेळ आहे अजून. आहे. हा, मी जे बोलतोय ते तुम्हाला समजतंय आणि मी सांगतोय ते तुम्हाला कळतंय आणि मी तुम्हाला ऐकू येतंय असं मी समजतोय. आणि काही मी प्रश्न विचारतोय. तर मला सांगा, अंगात कोणाचे येतं? त्यांचे येतं. काय वाजवा त्यांच्याबद्दल. सूर्या, काय नाव सर आपलं? जालेंदर मस्के सरांच्या बद्दल टाळ्या वाजवा. आणि जरा सर्वांना दाखवा अंगात कसे येतं ते. खरोखर. हा, आता आला का नाही प्रॉब्लेम? नाही वाजायला पाहिजे का? दाखवा सर. बोल बायका, काय म्हणतो? काय समस्या आहे तुझी? कोंबडे पाहिजे, पकाचं पाहिजे, काळ्या पकाचं पाहिजे, उलट्या पकाचं. घेऊन जा. तर अंगात जाऊ दे तुझ्या. बोल जाणे पाहिजे नाही म्हणे. सर अभिनंदन. उभे. तर प्रश्न माझा असा होता, अंगात कोणाचे येतं म्हणजे बाईचे येतं की पुरुषाचे येतं? प्रश्न कळला? दोघांचे बी येतं. अंगात दोघांचे पण येतं, बाईचे पण येतं आणि पुरुषाचे पण येतं. पण अंगात येण्याचं प्रमाण जास्त कोणाचे असतं? स्त्रियांच्या. तुम्ही म्हणू नका. तुम्हाला मान्य आहे का? हो. आता मला सांगा, बाईच्याच अंगात जास्त प्रमाणात येतात, त्याला कारण काय? असू शकत. त्यांना स्वातंत्र्य सासू. बरोबर, दोघांचं बी आहे. दोघांचं तर ते कसं? तर स्त्री, बाई ही बालपणापासून म्हातारपणापर्यंत पुरुषाच्या दाखलामध्ये असते. आणि ती कसं असते? तर समजा ही लहान मुलगी आहे आणि पालकांना न विचारता कुठं बाहेर खेळायला गेलेली आहे. तिला याला
अंधार झाला, रात्र पडली, न विचारता गेली ना ती. पालक रागावतात का नाही तिच्यावरती? कारके कुठे गेले होते आम्हाला न विचारता? पालक रागावतात हो की नाही? कालांतरानं ही मुलगी मोठी होती, तिचं लग्न होतं. लग्न झाल्यानंतर कोण रागावतं? नवरा. अजून सासू सासू सासरे हो की नाही? आता नंतर कालांतरानं ती म्हातारी होती. म्हातारी झाल्यानंतर मुलगा राग मुलगा. अजून सून सून. आणि कधी कधी म्हातार सासरा पण. म्हातारे तिथं कोपऱ्यात बसायचं, आम्ही दिल तेवढंच खायचं, जास्त वटवट करायची नाही. म्हणजे स्त्री किंवा बाई ही बालपणापासून म्हातारपणापर्यंत पुरुषाच्या धाकामध्ये असते आणि त्या धाकापासून मुक्ती मिळवण्याचा तिने एक मार्ग निवडलेला असतो, तो म्हणजे धाकापासून मुक्ती मिळवलेला तो मार्ग म्हणजे अंगात येणे. अंगात येण्याबद्दल आमचं काही मत नाही. खुशाली उद्या आहे नाही सर? तुमची येतं ना? हा. तसं अंगात येण्याबद्दल आमचं काय मत नाही. परंतु अंगात येऊन चमत्कार करून लोकांची फसवणूक करणं हा कायद्यानं गुन्हा आहे. आणि त्यासाठी जादू टोना विरोधी कायदा हा लागू झाले. अंगात येऊन फसवायचं नाही कुणाला. चमत्कार करून, नुसतं केवळ फसवतात म्हणजे चमत्कार करून फसवतात. आता बाईच्या अंगात आलेले किती जणांनी पाहिलेलं आहे? पाहिलेलं आहे म्हणतो मी, आलेलं नाही. किती लोकांनी पाहिलेलं आहे? खूप लोक. बाईच्या अंगात आलेले. बरोबर आहे? तुम्ही पाहिलेलं आहे. कसं येतं दाखवा बरं. जावा तुम्ही आहे. अहो तुम्ही दाखवलं सर. जावा की. या या. टाळ्या वाजवा जोरात जोरात टाळ्या वाजवा कार्यकर्त्याचा. हा कसं माईक पुढं जावा की. माईक पुढं बोला. हा म्हणजे बाईच्या अंगात आलेलं सर्वांनी पाहिलेलं आहे. पण बाईच्या अंगात येऊन चमत्कार करते हे कोणी पाहिलेलं आहे? चमत्कार करते तुम्ही पाहिलेलं आहे? कोणी नाही पाहिलेलं. तरी मी सांगतो तुम्हाला, लिंबाचा डाळा खाते ना? हो. हा, लिंबू खाते हो. कापूर खाते हो. हो का नाही? हो. सगळं माहिती आहे पण सांगत नाही. तर चमत्कार करून कसे फसवते ते मी तुम्हाला दाखवणार आहे. समजा बाईच्या अंगात आले की केवळ अशी केस विशेष मोकळी सोडते का नाही, आणि असा डिस्को करते. कसं दाखवा. केस विशेष मोकळी सोडून असा डिस्को करते. परंतु इथं मला केस आहेत. बिना केसाची बाई अंगात येणार आहे. बिना केसाची बाई अंगात येणार आहे. केस एक बी हलणार नाही. घाम पुसायला जरा चान्स मिळाला. केस एक बी हलणार नाही. पण अंगात कसं येतंय आणि चमत्कार काय घडतोय ते आपल्याला पाहायला इथे मिळणार आहे. थोडस वाऱ्याला वारं चालत नाही तरी पण आपण प्रयत्न करणार आहोत इथं. बालका माझं खाद्य मला दे. गंभीर होऊ नका. बाईच्या अंगात आलं आणि जळता कापूर कसा खाल्ला ते तुम्हाला दाखवतो. तुम्हीही करू शकता पण ते आपल्याला थोडस प्रॅक्टिस लागतं. तुम्हाला येतं? तुमच्या अंगात येतं म्हणून म्हणतो. हा सर सुद्धा दाखवते तसा. रणदिवे सर अनितचा कार्यकर्ता आहे. माहिती आहे मला, म्हणून त्यांना बोलवतोय मी. मला माहिती नाही असं आहे का? अंगात आलंय का बिना अंगाच? त्याच्याबद्दल
त्याला ओरिजिनल अंगात द्यायला लागतं है ना. केस हल्ली नाही पाहिजे, तुमची केस हलतात है ना. तर हे बाईच्या अंगात येतं. तुम्ही मगाशी सांगितलं अंगात दोघांच्या पण येतं, हो की नाही. बाईच्या अंगात आले जाळता कापूर काढला, तसंच पुरुषाच्या अंगात पण येतं. पाहिले कोणी? पुरुषाच्या अंगात आलेलं कोणी पाहिले? जरा हात वर करा. कुणीच पाहिलं नाही. पुरुषाच्या अंगात आलेलं कोणी कोणी पाहिले? बायकोच्या अंगात आलेलं पाहिलं आणि पुरुषाच्या अंगात आलेलं नाही पाहिलं. पाहिले का नाही? पुरुषाच्या अंगात आल्यानंतर बघा, जत्रा यात्रा टीव्ही चॅनल मध्ये, आता युट्यूब वरती तुम्हाला दिसतंय अंगात आल्यानंतर ते बाबा बुवा मांत्रिक तांत्रिक अगोरी कृत्य करतात. हे कसे अगोरी कृत्य करतात? तर आपल्या पाठीतून तलवार काढून पोटातून बाहेर काढतात, असे अगोरी कृत्य करतात. कधी कधी आपल्या या गालातून सळी या गालातून बाहेर पकडतात, कधी कधी आपल्या जिभेतून तार आर पार करतात, कधी कधी आपल्या जिभेतून तार आर पार करतात. तसं अंगात आल्यानंतर तर आम्ही सुद्धा इथे एक तार आणलेले दिसते सर्वांना. पाठीमागे, तू पाठीमागे आहेस का? पाठीमागे दिसते का? तर ही तार आहे, ही माझ्या जिभेतून आर पार करणार आहे. चालेल का तुम्हाला? हो चालेल का? तुमच्यापैकी कोणी करणार आहे का? तुमच्यापैकी कोणी करणार आहे का? नको. तुमची जीभ जळू द्या, पिटू द्या, नाहीतर तिकडे रक्त बंबाळवून द्या. आम्हाला त्याचं काही घेणं देणं नाही, आहे का नाही. पण माझ्या अंगात येणार आहे आणि ही तार मी माझ्या जिभेतून आरपार करणार आहे. परंतु जिभेतून तार आरपार करत असताना कदाचित रक्त येण्याचा संभव आहे, हो की नाही. तेव्हा हे रक्त तुम्हाला दिसू नये म्हणून मी माझा डावा हात पुढे करणार आहे, अंगात येणार आहे आणि जिभेतून तार आरपार होणार आहे. अशा प्रकारचा चमत्कार हा घडणार आहे. अंगात आल्यानंतर तार आरपार होणार आहे, दुसरं काय नाही. चल 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 बम 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 चल. मला इकडे वेदना होते तर तुम्ही कुशाल टाळ्या वाजवता. कार्यक्रम तुमचा संपला ना जिभेचा. हा जिभेतला तार काढली का नाही? पण रक्त आलं का? नाही, मग म्हणून टाळी वाजवली. हा स्वतःबद्दल टाळ्या वाजवता. तर बाबा बुवा मांत्रिक तांत्रिक हे आपल्याला चमत्कार करून कसे फसवतात हे आम्ही तुम्हाला सगळं सांगणार आहोत. अजून एक चमत्कार घ्यायचा का? हा वेळ आहे ना आपल्याकडं? आहे. तर 10:15 वाजले. किती वाजले? 10:15. 10:15 वाजले. मग एकच चमत्कार घेऊ किंवा नको? नाही, कारण आपल्याला याच्या पाठीमागची कारण घ्या, आहे ना. सांगायचे. केवळ चमत्कार दाखवणे हा उद्देश नाही. 2-3 हे घडलं कसं हे सांगणे महत्वाचं आहे. हम्म. घेऊया. आता समजा आपण कुणाला तरी हे झाले, काय समजा काय म्हणते नाही करणी केली कोणाला तरी, असं समजू. करणी केली आहे का नाही? कोणाला पण केली. कोण येते आपल्याला? सो खुशीनं सो मनानं या सर. टाळे वाजवा सरांसाठी. या इकडे. काय नाव सर आपले? रमेश मस्के. टाळ्या वाजवा सरांच्या बद्दल.
तर आपण समजूया यांच्यावरती कोणीतरी करणी. करणी केली आणि आपण यांची करणी काढायची. आता करणी यांची कुठे आहे? समजा या नारळात करणी आपण काढूया यांची. हा असं समजूया. तर असं नुसतं धरायचं. हे जवळ काय? जायचं. इकडे पुढे या. जाऊ. मागं नाही. हे काय दिसतंय तुम्हाला? पुढे. बाटले लिक्विड म्हणताय. तुंप आहे. तुंप काय आहे? तुंप कसं कळतं तुम्हाला? बोट असं लावायचं एक आणि थोडस जिभेला लावा. काय आहे? तुंप आहे. बरोबर आहे. आता हे तुंप हे कशासाठी होम बिम करतात का नाही? ते कोण आहेत? ते होम बिम करतात आणि त्याच्यामध्ये तुंप टाकतात. कोण आहे ते? कोण आहे ते समजा. हा तुम्हाला माहिती आहे सांगा. तर हे तुंप आपण या नारळामध्ये सोडायचे. तुमची जर करणी असेल तर निघून जाईल आणि नाही जर नसेल करणी तर नाही निघणार असं समजायचं. हा नाही असू दे तिथं जागेवर असू दे. थोडं करणी जर असेल तर निघून जाईल समजायचं. आपण होतलं का? अजून थोडस होता. बस हे तुंप ओतलेलं आहे. आता बघूया आपण करणी असेल. बरेच ओतलं तुम्ही. ठीक आहे असू दे असलं चालेल. असू दे त्याच्यावरती राहू. तर पूजा केली नाही तेव्हा ही करणी येणार नाही असं समजूया. कारण ही जर असते तर इथं पेट घेतलं असतं त्यांना. समजा असेल तर थोड्या वेळानं होईल. तोपर्यंत तुम्ही जाग्यावर बसा. आल्याबद्दल धन्यवाद. टाळ्या वाजवा त्यांच्याबद्दल. तोपर्यंत आपण जाणून घेऊया ही झालेली चमत्कार मागल काय घडलं ते. पहिला चमत्कार कोणता घडला आपला? हा पाण्याचा पाण्याने दिवा पेटला. हो की नाही? हे पहा पाण्याने दिवा पेटवत असताना प्रथम आपण पाणी चेक केलं. पाणी तपासून पाहिलं. पाणीच होते याची खात्री करून घेतली. बरोबर आहे? पाणीच होतं का ताई? पाणीच होतं का? पाणीच होतं. मग ते पाणी तपासल्यानंतर पुन्हा आपण दिवा घेतला आणि दिवा तपासून घेतला. दिव्याचं प्रथम टोपण तपासलं. हो की नाही ताई? दिव्याचं आपण टोपण तपासलं ताई. तर ते टोपणामध्ये काय होतं का? नाही. ते टोपण मी माझ्या हातात घेतलं आणि ते टेबलावरती ठेवलं. ती टेबलावरती ठेवताना मी टेबलावरती ठेवलं. त्यानंतर मी त्यांना म्हटलं पाणी आहे का त्याची खात्री करा. त्यांना मी पेला दिला पाण्याचा आणि तपासायला लावला आणि त्यांनी पाणी ते पिऊन पाहिलं. पाणीच होतं ना ताई? पाणीच होतं का? कोण पेलं? पाणीच होतं. मग तो दिवा घेतला. पाणी त्याने थोडंसं ओतलं होतं का नाही मला काय कळलं नाही. ओतलं होतं का? थोडं ओतलं. त्यानंतर तो पेटला गेला नाही म्हणून मी थोडंसं आणि जास्त ओतलं आणि नंतर सर आले आणि काडी पेटवली आणि लागला. पण ज्या वेळेस इथं टोपण ठेवलं होतं ते ढाकण होतं दिव्याचं. तिथे रुमाल मी एक ठेवला होता. त्या रुमाला खाली एक खडा लपलावला होता. खडा एक होता. इथे रुमाल आहे आणि इथे खडा असा आहे. ते माझ्या पण हातात आहे तो खडा. या खड्याचं नाव आहे कॅल्शियम कार्बाईडचा खडा. कोणता? कॅल्शियम कार्बाईड. कॅल्शियम कार्बाईडचा खडा. हा खडा कशासाठी वापरतात? गॅस वेल्डिंगच्या दुकानाचा असतो. हा खडा गॅस वेल्डिंगच्या दुकानाचा असतो किंवा काही शेतकरी किंवा काही जे वेगळं काम करतात फळं पिकवण्यासाठी त्याचा वापर करतात. आपण कधी घरी नेऊन तसं काय करू नका. तर आपल्याला बाबा भाऊ बनायचं नाही. लोकांना प्रबोधन करायचं आहे आणि याचा स्फोट सुद्धा होतो. पत्र्याची दिवा वापरायचा नाही. त्याला असा जाड दिवा पाहिजे आणि तो प्रयोग करून बघू शकता तुम्ही. परंतु त्याच्यासाठी प्रॅक्टिस लागतं. आमचा एखादा माणूस असावा किंवा ज्याला माहिती असेल तो असावा. तो खडा मी घेतला आणि त्या दिव्यामध्ये सोडला. दिव्यामध्ये सोडल्यानंतर इथं झाली बाबांनी केलेली हातचालाकी. बाबांनी केलेली हातचालाकी आणि तो खडा आणि ते पाणी याचं मिश्रण झालं. त्यातून एक वायू निर्माण झाला. त्या वायूचं नाव काय माहितीये? ऍसिटिलीन नावाचा वायू. कोणता वायू? ऍसिटिलीन नावाचा वायू. तो वरती येऊ लागला. सरांनी त्याला गाडी लावली आणि दिवा प्रज्वलित झाला. असा हा चमत्कार घडला. असे हे पाण्याने दिवा लावणारे बाबा गेले का नाही? त्याने बी तसंच केलेलं आहे. असं चमत्कार कुठं जगात घडत नाही आणि चमत्कार नसतो. चमत्कार करणाऱ्याला 21 लाख रुपयाचं आव्हान आहे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं. नजरेच्या साह्यानं पापड सुद्धा मोडता येत नाही माणसाला. पण चमत्कार म्हटलं की फसतात मंडळी आपले. एक मेंढरू गेलं की त्याच्या मागं
लाईन लागते, तसं आपल्याला व्हायचं नाही. आणि आपण सगळे बाबासाहेबांचे लेकरे आहोत, त्यामुळे आपल्याला जास्त काय सांगण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर कोणता चमत्कार घडला? हा? लंगरवाले बाबा, विशाळ गडाव. कुठल्या गडाव? लंगरवाले बाबा आला आणि समस्या सोडवली. दादाचं भूत काढलं, हो की नाही? भूत गायब केलं, यातून लंगरामध्ये ना हे काढलं. आता कोणी टाकू शकेल का? तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे. कोण टाकू शकेल याच्यामध्ये? आतमध्ये टाकायचं आहे, डोकं चालवा चळवळ आहे. कुणी पण या आणि प्रयत्न करा. चला, कोण येते? या की, सर्वांचं साठी खुलं आहे आपलं. टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी. टाळ्या वाजवा बसून म्हणणारे आहेत, पण पुढे येऊन टाळ्या घेणारे नाहीत. हा, 1 2 3 सुरू. फिरवायचं तिथं नाही, तसंच आहे ते, फिरवायचं आहे फक्त. आता फिरवा फक्त ती कडी. वेळ संपलेली आहे. आणा इकडे टाळ्या वाजवा त्यांच्याबद्दल. मंत्री येतो का तुम्हाला? बिना मंत्राचं कसं सुटेल आहे का नाही? मंत्री यायला पाहिजे आहे ना? मंत्री येतो का? नाही. मगाशी शिकवलं ना कसं जागे होते. टाळ्या वाजवा. पहिलवान बसा. हा, तर आता ही आमची नात आलेली आहे माझ्या बरोबर. नातीचं म्हणणं आहे की मी ते दादा बाबा बसवून दाखवते. ठीक आहे, टाळ्या वाजवा त्याच्याबद्दल येत आहे. 1 2 3 शाबास. टाळ्या वाजवा जोरदार. छान. याला मंत्र म्हटलं रे हिने? नाही, याला थोडस प्रॅक्टिस लागतं आणि हात चाला की. एवढं काही याला होत नाही. पण बाबा बुवा म्हणतात, मंत्र येतोय, चल 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 चले. कोण येत नाही, कोण जात नाही. पण बाबा बुवा बोंबलतात असे. हे बोंबलतात ते आम्ही दाखवतोय कसे बोंबलतात ते. हा, आता याला काय सोपं आहे, साधी गोष्ट आहे. इकडे असं कडी वाकडी केली आणि असं ठेवलं त्याच्या डोक्यावरती. बाहेर आलं. कुठला मंत्र म्हटला? हे पुढं खुश केले, त्याला लक्षात आहे, तिने पाहिलेलं एकदा. आणि सकाळी सरळ उलटी करायची, बाकी काय करायचं नाही. लाखो रुपयाला गांडा घालून जाते आपल्याला असलं काय केलं की. कारण की दुसऱ्याला जमत नाही तो चमत्कार, स्वतःला जमतं दुसऱ्याला जमत नाही तो चमत्कार. पण हे चमत्कार फसवे असतात. आपण असं फसायचं नाही. हे दाखवलं तुम्हाला चमत्कार. त्यानंतर आपण काय पाहिलं? बाईच्या अंगात आलं हो आलं. हा, आणि काय केलं? जळता कापूर खाल्ला. जळता कापूर खाल्ला. कापुराचा जलनवंश कमी असतो आणि कापूर जळत असताना असा कधी फिसकटला जात नाही. कापुराची ज्योत अशी वरती जाते, बरोबर आहे? ज्यावेळेस मी कापूर असा पेटवून घेतला आणि माझ्या जिभेवरती ठेवला आणि मी असंच चेहरा ठेवला होता, तोंड असं ठेवलं होतं का? मी जर असं तोंड ठेवलं असतं, माझं होठ, नाक, डोळं बिळं असं जळत गेलं असतं, पेटत गेलं असतं. मी ज्यावेळेस कापूर असा जिभेवरती ठेवला, मान अशी तिरपी केली. मान तिरपी केल्यानंतर ज्योत अशी वरती जळत राहिली. हा, मी असं केलं असतं तर नाक बीक असं जळत गेलं असतं. त्यामुळं हा, ते अंगात बिंगात काही त्याला जाणवत नाही, ते पेटतं. तर मी अशी मान तिरपी केल्यामुळे ज्योत वरती जळत राहिली. आणि ज्या वेळेस आपल्याला क्षमता आहे ती आपल्याला भाजत नाही, तोपर्यंत आपण ते ज्योत वरती ठेवू शकतो. आणि ज्या वेळेस जाणवतंय आपल्याला की आता वेदना होते की भाजल आपल्याला, त्यावेळेस तोंड मिटून घ्यायचं. तोंड मिटून घेतलं की ऑक्सिजन मिळायचा बंद होतो आणि आतल्यात विजून जातं. साधी गोष्ट आहे, असं कधी करू नका. त्यासाठी प्रॅक्टिस लागतं, नाहीतर भाजून घ्याल तुम्ही. हा, ओके नाही सर? टाळ्या वाजवा स्वतःबद्दल. तर त्यानंतर काय घडलं? काय घडलं? जिभेत तार होणे. जिभेत तार होणे. कुणी होवली? तुम्हीच होवली. म्हणजे बाबाच्या अंगात आलं आणि जिभेतून तार आरपार केली, ओके नाही? आता ही तार काय आहे? तर त्यांनी दाखवताना असे तार दाखवले तुम्हाला, असे दाखवले तुम्हाला. अरे कोण येतोय वरडतोय बोंबातोय जोरात, वाटतंय काहीतरी ह्याच्यामध्ये चमत्कार आहे का नाही? मग ते बोलत बोलत सांगतोय तुम्हाला ही तार आहे, मी माझ्या जिभेतून घालतो, रक्त निघाल वाटेल ते होईल. आणि मग ते बोलत बोलत ठेवतं इथं
इथं ठेवल्यानंतर दुसरी तार उचलते, दुसरी तार हातच्या लागी, हातच्या उचलते, लागी. दाखवते ते हातच्या लागी. हा हातच्या लागी. दिसायला तारे दोन्ही सारखेच आहेत का नाही? ही पण तार आहे, ती पण तार. बोलत बोलत ही तार ठेवते असं आणि म्हणते पुन्हा चाले आणि जिभेत मध्ये तार राहते असं करते सरळ. आता याच्या पाठीमाग काय गोड आहे ती हे मध्ये आहे ना, हे मध्ये आहे. तुम्ही म्हणला का हे मधला हात काढा, इथं काय आहे ते भानगड तुम्हाला दिसेल. हे पहा, हे त्या बाबानं बुवानं केलेली हातच्या लेखी. तार जिभेमध्ये घातली नव्हती, जीभ घातली होती तारामध्ये. तार जिभेमध्ये नव्हती तर जीभच तारामध्ये होती. हा कसं तरी असं. असल्या साध्या साध्या चमत्काराला आपण फसतो, असं फसू नये. आपला समाज फसणार नाही, तर जो कोण फसतोय त्याला फसवून द्यायचं नाही, हे आपलं काम आहे. बरोबर आहे? काय आवाज स्वतःबद्दल. चल आता हा काय झालं, तुला काय म्हणलं, कोणीतरी करणी केली ती आपल्याला सुटली नाही. ती करणी जाम दिसते मला, तर करणीच काढूया आपण. ये दादा. ए बाबा जा. कुणी दादा आहे, सर आहे ती. तुम्ही आला होता का? मला वाटलं तू आलाय. नाही त्याचं वेगळं होतं, लंगर बाबाचं. हा, हे सोलायचा आणि काय करणे आहे ते आपण बघायचं. सोलायचा आणि फोडायचा. बघूया आपण काय करणे आहे. करणे काय झाली आपण बघूया. फोडायला दगड होतं का? टायगर. हा, आण उचल उचल. आत काय काय बसलं असेल हा? द्या इकडे. बोला की पटापट. नारळ कधी देवाला फोडला का नाही? तुम्ही गेलाच नसेल देवाला. काय नारळ कसा सोडायचा? हा, प्रॅक्टिस बंद झालंय वाटतं. प्रॅक्टिस बद्दल. हा, फोडायला कधी गेलंच नाहीत ना, म्हणूनच सवय नाही त्याला. बरोबर. हा, मग कशी करून निघायची. आता फोडा, चालतंय फोडा. काढू दे सगळं काढ. फोडाता येईल असं करा. द्या इकडे, मी काढतो. हे असं करायचं, असं ओढायचं, असं ओढायचं. फोडा आता जोरात, जोरात फोडा, एकदम जोरात. हाय, एका जागेवर जोरात. हाय, जोरात जोरात. कुठला नाही, कुठला नाही. तरी बघूया आपण करणी काय आहे तुमची. बघा यांची करणी नारळात काय आहे बघा, तुमच्या डोळ्यानं बघा. हिरव्या हजेरीनं झपाटलं होतं. गाड्या वाजवा. हिरव्या साडी वाल्या. तरी मग तू नारळ का पेटलं नाही, तर ते हिरव्या हजेरीनं झपाटलं होतं. असं कधी घडतं का? नारळाला डोळे किती असतात? तीन. आणि येताना त्यामध्ये आम्ही खुपासलं होतं ते रिबीन. आणि असा हा चमत्कार घडला. याच्यामध्ये जे टाकता येतंय, खडे टाकू शकतात, वाळूचे खडे, उडदाचे खडे, काचेच्या बांगड्या, जे टाकतंय. भोपळा नाही टाकता येणार, भाकरी नाही टाकता येणार. पेटलं खाली. शक्य आहे. आता पेटलं बघा, सगळा नारळ खोलल्यानंतर पेटलं. हा चमत्कार वेगळा. आता भूत निघालं ना, जी करणी आहे ती निघालं म्हणून ती पेटलं. एवढा वेळ पेटलं नाही, करणी निघाली आणि पेट घेतला. पाहिलं का इथं काय लावलं का आपण? हे दोन्ही चमत्कार आपण तुम्हाला दाखवतो. हे कसं पेटतंय बघा. करणी आत्ताशी निघाली. करणी आताशी निघालेले इथं. बिना काय मंत्र बिंत्र म्हणता इथं करणी निघाले. आता हे दोन्ही पण तुम्हाला सांगणार आहे. हे जी करणीचं पहिलं सांगतो. हे करणी कसं घडलं, तर याच्यामध्ये जो नारळ होता याच्यावरती मी हे टाकलं होतं. हा, पहिल्यांदा मी त्याच्यावरती पोटॅशियम परमॅनेट, काळा असं असतं पोटॅशियम परमॅनेट, ती नारळाच्या मध्ये आतमध्ये टाकलं होतं. आणि ते टाकल्यानंतर पावडर असते काळी, ते पहिल्यांदा भरलं होतं मी. आणि यांना ते तुंप म्हणून ते हे ग्लिसरीन
आपलं ग्लिसरीन तोंडाला लावतात का नाही आणि ती शेम गोड लागतं, गोड होतं का नाही ते ग्लिसरीन ओतायला लावलं, पेटलं, ते पण उशिरानं पेटलं गेलं. असे काहीतरी केमिकल काहीतरी हातच्याला काय अशी करतात आणि बाबा बुवा पसरतात. हा सर बोला. हा करा, या करा करा. या सर, या डॉक्टर साहेब. ओके. पोटॅशियम परमॅंगनेट असते, लाल काळ्या रंगाची पावडर असते. ती हायली ऑक्सिडाइज असते, ऑक्सिडायझिंग एजंट आहे ते, आणि त्याच्यासोबत ग्लिसरीन. मग आता ते काय करतात, ऑलरेडी तर पावडर टाकून ठेवलेली असते यात. बामणा अशी करतात, ते यज्ञ करतात, यज्ञामध्ये करतात बऱ्यापैकी. हां वैदिक ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये ते पोटॅशियम परमॅंगनेट टाकतात आणि ग्लिसरीन त्याचा शिडकावा करतात. ग्लिसरीन आणि पोटॅशियम परमॅंगनेटचे स्ट्रॉंग रिॲक्शन होते, ऑक्सिजनची संपर्क येतो आणि त्याच्यामध्ये पोटॅशियम परमॅंगनेट आणि ग्लिसरीनचं रिॲक्शन होऊन आग तयार होते, ऑक्सिडायझिंग एजंट असल्यामुळे. त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईडचे 5 रेणू तयार होतात आणि 7 रेणू पाण्याचे तयार होतात. आता ह्याचा वापर आम्ही करतो बऱ्यापैकी. आम्ही काय करतो, जर जनावरांच्या समजा वुंड आहे, जखम असेल आणि त्या जखमेमध्ये जर आळ्या झाल्या असतील तर त्या आळ्या मारण्यासाठी आम्ही काय करतो, आधी ग्लिसरीन पेंट करतो त्या जखमेमध्ये आणि पोटॅशियम परमॅंगनेटची पावडर घेतो कापसामध्ये आणि ती त्या ग्लिसरीनवरती नुसतं फिरवतो. ते फिरवल्याबरोबर जखम पेटायला सुरुवात होते, पेटते लिटरली, आणि त्या आळ्या मरतात त्या उष्णतेने. एवढी जबरदस्त उष्णता असते त्यामध्ये. अशाच पद्धतीने याच्यामध्ये सुद्धा हे वापरतात आणि लोक फसतात. आपण फसणार नाही, पण यज्ञ करणारे जे लोक आहेत ती लोकांना फसवतात. ते सत्यनारायणाच्या यज्ञामध्ये करतात, ते शिडकावा करतात आणि पेटतं. लोकांना वाटतं यज्ञ पेटला म्हणून, हा मंत्राने यज्ञ पेटला, असे फसवतात लोक. म्हणजे लोक, मी तुम्हाला माहिती आहे, दुसरं काही नाव घेत नाही मी. मला वाटतंय या चमत्कारामागील सर्व काही कारणे तुम्हाला समजले असतील, हो की नाही? समजले का? काय कुणाचे शंका प्रश्न असतील तर विचारू शकता आपण. आणि तुम्ही सर्व कार्यकर्तेच आहेत, त्यामुळे काय प्रश्न पडले नसतीलच तुम्हाला, असं मला वाटतंय. सुटले असतील. तुम्हाला कटावरचं काय बोलायचं? तसा कायदा पास झालाय का? बरे. आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कायदा झालाय का पास? आता मध्ये तरी हो. विधेयक हो. पास झालंय का? कायदा पास झालेला आहे. आता कायदा पास होऊन त्याच्या मागे बुवा बाबा आम्ही त्याला कायदा लावलेला आहे. बरेच बुवा बाबा आम्ही पकडलेले आहेत त्या कायद्यानुसार. शिक्षा सांगा. शिक्षा अशी आहे, 5,000 पासून म्हणजे 500 रुपये पासून 5,000 पर्यंत शिक्षा आहे आणि 5 वर्ष अशी सक्त मजुरीची शिक्षा आहे त्याला, बाबा बुवाला. काय सर? सांगा एक उदाहरण. हो. आणि आता मध्ये आम्ही मेळघाटात गेलो होतो. आता गेल्या आठवड्यात 2 दिवस झाले मी आलो. 25 दिवस आम्ही तिकडे मेळघाटात होतो. तर तिकडे काय होतं, अशी प्रथा आहे तिथे डंबा देण्याची. डंबा म्हणजे लहान मुलं असतं त्याच्या पोटावर असे चटके मारले जातात, त्याला डंबा असं म्हणतात. आदिवासी वर्ग आहे तिकडे सगळा, आणि ते डंबा देतात. आणि ते बाय चटकीन म्हणून तिला पण सजा दिली होती. असे सगळं पेपर आउट झालं होतं. आणि तो प्रकार बघून आम्ही तिथे 25 दिवस असं तिथं सफर करून लोकांच्या मध्ये प्रबोधन केलं. ते म्हटले आम्ही असं कधी पाहिले नव्हतं आणि ऐकलं पण नव्हतं. हे आम्ही समजलोय. त्यांना आम्ही सांगायचो की बाबा दवाखान्यात जा, मुलाला चटकं देऊ नका, हे चुकीचं आहे. त्या प्रथेबद्दल आम्ही ते प्रबोधन केले तिथे. तर आता जाता जाता शेवटचा चमत्कार एक दाखवतो आणि मी थांबणार आहे. असू द्या तुम्ही करणार. हा, जाता जाता आमचे खटावकर सर हे एक शेवटचा चमत्कार दाखवतील आणि नंतर आम्ही थांबूया. आम्ही काही जेवलो नाही. तुम्ही मंडळी जेवलाय का? बरं, ठीक आहे, कारण टाइम भरपूर झालेला आहे आपल्याला. तर बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वांनी आम्हाला ऐकून घेतलं आणि सगळ्यांनी आपण प्रबोधनाचा विषय मांडत आहोत. आणि असं चमत्काराचं किंवा असं प्रबोधनाचा विषय घडत राहावं आणि असं सगळ्यांच्या पर्यंत पोहोचलं जावं. बाकीच्या ठिकाणी तमाशा बिमाशा नाटकं चालतात, गोंधळ करतात, सगळे पिऊन असं जे म्हणतात त्या गोष्टी न करता अशा प्रबोधनाचे कार्यक्रम व्हावं हीच माझी विनंती. मी थांबतो. सर दाखवतील चमत्कार. नमस्कार पुन्हा एकदा सर्वांना.
आणि धन्यवाद सगळं आमच्या कार्यक्रमाचा तुम्ही आनंद घेतला, माहिती घेतली. आता तुम्ही जे सगळे चमत्काराचे प्रयोग बघितले आणि त्याच्या मागं आत्ता सरांनी सांगितलं त्याप्रमाणे त्याचं स्पष्टीकरण बघितलं. त्याचबरोबर ह्या अशा चमत्काराच्या माध्यमातून फसवणूक करतात सर्वसामान्यांची जन, तर त्याच्याबद्दल कायदा जो काढला आहे तो 2013ला डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचा खून झाला आणि त्यावेळेचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साताऱ्यामध्ये त्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी आले होते आणि इथेच आपल्या मैदानामध्ये त्यावेळेला त्यांच्या डॉक्टरांच्या पत्नी ज्या आहेत शैलाताई दाभोळकर त्यांनी पृथ्वीराज चव्हाणांना सांगितले की तुम्ही जो कायदा 18 वर्ष आम्ही त्यासाठी धडपडतोय, 1995ला पहिल्यांदा महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये शिवसेना भाजपचं त्यांचं जे युती सरकार होतं त्यावेळेला कायदा मंजूर झाला विधानसभेमध्ये, पण पुन्हा विधान परिषदेत मंजूर झाला नाही आणि असं 2013 पर्यंत महाराष्ट्रामध्ये वेगवेगळी सरकार आली तरी सुद्धा तो कायदा मंजूर झाला नाही आणि त्या कायद्याच्या पाठपुराव्यासाठी आम्ही पाठपुरावा करत होतो. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांचा त्यामुळं बळी पण गेला आणि शेवटी जेव्हा ते आले त्यावेळेला मग डॉक्टरांना शैला दाभोळकरांनी सांगितले त्याप्रमाणे मग तो कायदा 2013ला मंजूर झाला. आता 2013ला जो मंजूर झाला ते सांगायचं कारण असं आहे की त्याच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रामध्ये अनेक बुवा बाबा जे अशा फसवणूक करतात त्यांना त्यापूर्वी अशा कायद्याच्या कचाट्यातून सुटत होते, आणखी त्यांना काही शिक्षा होत नव्हती, काय धाक नव्हता आणि राज्यकर्त्यांना तुमच्या आमच्या प्रश्नाशी लोकांच्या छळवणुकीसाठी फसवणुकी देणे घेणं नाहीये, तर तो कायदा आपण सक्तीनं मंजूर करायला लावला आणि तिथून पुढं पहिली केस आपण महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यामध्ये मुस्लिम बुवाची होती. बरेच लोक म्हणतात की तुम्ही फक्त हिंदू धर्मातल्या आमच्या ठराविक लोकांच्या गुन्हेगारांनाच फक्त पकडता, इतर धर्मांच्या गुंडांना का पकडत नाही, म्हणजे हे गुंडगिरी करतात ते करतातच, शिवाय आणखीन जात धर्माचं बंधन आणून उल्लेख करून आणखीन भेदभाव करतात. अशा आपल्याकडचा गुंड समाज एका ठराविक धर्माचे असतात आणि ते होऊ नये म्हणून इथं पहिल्यांदा मुस्लिम बुवाची आपण केस घेतली. आतापर्यंत जवळजवळ 200 ते 300 बुवा बाबांना आपण केसेस घातलेल्या आहेत, काही लोकांना शिक्षा पण झालेल्या आहेत. हा एवढं सांगायचं कारण काय की कायद्याचं महत्त्व होतं. आता मी आलो तुमच्या पुढे समोर एवढ्यासाठी सांगायला हे जे चमत्काराचे प्रयोग आहेत हे सगळे चमत्काराचे प्रयोग कुठल्या ना कुठल्या साधनाच्या माध्यमातून केलेत आणि मी तुम्हाला एक खराखोरा चमत्कार दाखवणार आहे. चालेल का? हो. बघा थोडा वेळ जास्त नाही घेत मी. आणि चमत्काराचे प्रयोग किती मनोरंजक असतात तुम्ही बघितले. खरं तर याच्यापेक्षा जास्त मनोरंजक असतात. कायदा आणखी समितीचं भाषण या जरा कंटाळवाण्या गोष्टी असल्या तरी चमत्काराचे प्रयोग 100% आवडतात. या साधनाच्या आधारे जे काही प्रयोग केलेत तर मला असं आठवतं की जादूगर रघुवीर किंवा त्यावेळेचे जादूगार आमच्या लहानपणी आहेत ते असेच काहीतरी चमत्कार करून दाखवायचे आणि आपल्याला काही त्यातलं कळायचं नाही. म्हणजे ते पोतडीतनं बुवा हे महाराज चमत्कार करणारा जो काही जादूगार आहे तो बाहेर यायचा, कुलूप लावलेला असायचं, अजून ते 3 तुकडे करायचे माणसाचे तुम्ही बघितले असतील मुलाचे वगैरे. तर हे आपल्याला ते काही सांगत नाहीत काय झाले, पण त्याच्याशिवाय मी जे दाखवणार आहे तो खरोखरीचा वेगळा चमत्कार आहे. म्हणजे आम्हाला डॉक्टर नरेंद्र दाभोळकर असतात तेव्हापासून आम्हाला या गोष्टी माहिती आहेत. तर तुम्हाला मी हिप्नॉटिझम किंवा संमोहन हे तुम्हाला माहिती असेल आणि संमोहन किती बोगस असतं याच्याबद्दलही आम्ही सांगितलेलं आहे, पण तुम्हाला तुम्ही संमोहनामध्ये काय काय होतं ते सांगणार आहे. एक चमत्काराचा आपण प्रयोग करणार आहे. आपण सर्वांना विनंती आहे की सर्वांनी एका रेषेत असे ताट सरळ बसा, फक्त अगदी सरळ बसा. मला सगळे एका बसले एका रेषेत सरळ बसा, सरळ बसा, फक्त सरळ बसा, समोर बघा. माझ्या सूचना फक्त पाळा. तुम्हाला संमोहनामध्ये काय करतात, कशी फसवणूक करतात तेही सांगणार आहे. शेवटचा प्रयोग आहे. आपण जाताना पुन्हा या गोष्टीची आठवण ठेवायची आहे. खरोखरीचा चमत्कार काय असतो तो बघा. आपला उजवा हात इकडे उजवा बदल करा. सगळ्यांना सूचना आहेत. सगळा असं अंगठाचं नख बरोबर करा. आपल्या अंगठाच्या बोटाकडे इकडे बघा. तुम्ही नख वाढलेलं बघितलंय का, केस वाढलेलं बघितलेत का कधी आतापर्यंत? तर तुम्ही कधी बघितलेले नसतील. म्हणजे असं 2 मिनिटं कधी वाढलेलं बघितलंय का? तर 2 वर्षात महिन्याभरात वाढ झाली दिसते. तुम्हाला मी असं दाखवणार आहे. हे बघा माझ्या बोटाकडे बघा. माझ्या बोटाचा एक नख वाढलेला आहे. वाढलेला आहे का? तुमच्या कोणाचं कमी असं. आता तसंच इकडच्या डाव्या बाजूला दाखवतो, इकडचं वाढलेलं नव्हतं, पण हे 1 इंचानं वाढलेलं तुम्हाला दिसेल आणि तुम्हाला तुमच्या अंगठ्याचं पण नख अर्ध्या इंचानं वाढलेलं दिसेल. किती? अर्ध्या इंचानं. चालेल का? बघा ते परत कमी होणार नाही. अंगठा इकडे करा, असं तिकडे वर करा. अंगठ्याकडे एक टक बघा. मी दिलेल्या सगळ्या सूचना पाळा. सरळ बघा. अंगठ्याकडे फक्त बघा. आपापल्या अंगठ्याकडेच बघा आणि मी म्हणतो त्याप्रमाणे त्याच्या सूचना पाळा. अंगठ्याकडे एक टक बघा. बघा नख अगदी बारकाईने बघा. नख
हात दुखत असला तर हाताला आधार द्या आणि थोडं वर करा हात. अंगठ्याकडे बघा, माझ्याकडे नाही, अंगठ्याकडे बघा. अगदी एकटक बघा, बघा बघा वाढते, दिसतंय का? वाढलेलं दिसतंय का? बघा माझं वाढलेलं आहे. आपल्या अंगठ्याकडे बघा, दिसतंय का वाढलेलं? बघा बघा वाढले का? झालं का? वाढलं का कोणाचं? बरं, ठीक आहे, घ्या खाली सगळा हात. अहो गेले तासभर आम्ही सांगतोय असे चमत्कार नसतात, खराही नसतोय, खोटाही नसतो आणि हे चमत्काराला फसणारे असतात. अजूनही आपण फसतो. असं फसू नये म्हणून आम्ही गेले तासभर कार्यक्रम घेतला होता आणि त्याचा अनुभव, त्याचं एक उदाहरण की आपण किती फसतो यासाठी तुम्हाला मी पुन्हा सांगितलं होता. कृपया विनंती घ्या, कुणी किती प्रलोभन दाखवलं, संमोहन दाखवलं, काहीही वाटतं ते सांगितलं तरी आपल्या स्वतःच्या आपल्या बुद्धीवरती आपला आत्मविश्वास असला पाहिजे, त्याच्यावर विश्वास असला पाहिजे. खोटं असं कोणी काही सांगत असतं, कशावर विश्वास ठेवू नका. 3 वेळा 10 वेळा शंका घ्या, पुन्हा पुन्हा विचारा, स्वतःच्या मनाला विचारा आणि त्यातून जागरूक होऊन मग समोरच्याला काही ते विश्वास ठेवा किंवा आत्मास असतात. आम्ही सोडू, आम्ही प्रबोधन करतोय आणि चमत्कारावर विश्वास ठेवणारे हे मूर्ख असतात. तुम्ही सोडून, कारण तुम्ही आता विश्वास ठेवणार नाही आणि चमत्काराला जे आव्हान देत नाहीत ते भ्याड असतात. यामध्ये आपण कशात मोडतोय हे लक्षात ठेवायचं. आता ही माझी नात माझ्या बरोबर प्रथमच आलेली आहे. तिचं रचना बल्लाळ नाव आहे आणि ती खूप हुशार आहे. कोणताही विषय द्या, बाबासाहेबांचा असू द्या, शिवाजी महाराजांचा विषय असू द्या, त्या विषयामध्ये भाषण करत असते. आणि ती आज म्हटली बाबा मी तुमच्या बरोबर येते. तिला आता सुद्धा बाबासाहेबांच्या बद्दल एक कविता मांडायची काय म्हणत तर ते बोलणार आहे. एवढं आपण